नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी संत नगरी शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने नव्हे तर लाखोंच्या संख्येने आज भाविक जे आहे ते संत नगरीत दाखल झालेत। काही भाविक या ठिकाणी दाखल झालेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कुठं ते आलेले आहेत। मावशी मला सांगा, कुठं तुम्ही आलात, दर्शन झालात, कसं वाटलं इथे येऊन? एकदम छान। आम्ही जळगाववरून आलो। आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला इथे येतो, सहकुटुंब सहपरिवार। आम्ही मधून मधून पण येत राहतो। इथं आल्यावर आम्हाला खूप छान वाटतं। काय अनुभव आतापर्यंतचा? खूप इच्छा पूर्ण होते, जे मनाला समाधानी वाटते, जे संकल्प केला ते पूर्ण होतो। मी मागे दर गुरुवारी असे 5 गुरुवार केले, माझी इच्छा पूर्ण झाली। आता सुख शांती समाधान असावं। नक्कीच। आणखी काही भाविक आहेत, मला सांगा कुठं तुम्ही आलेला आहात, काय वाटतं या परिसरात येऊन? मी नागपूर जिल्ह्यातील मोवाडवरून आलो आहे। जवळपास 17 वर्षापासून येतोय आणि 1 जानेवारीला दरवर्षी मी या ठिकाणी दर्शनाला येतोय। माऊलींना ज्या काही मागण्या केल्या त्या आमच्या मान्य झाल्या आणि वर्षातून तसे मी 4-5दा या ठिकाणी येत असतो। आता जस्ट म्हणजे आज विशेष हा योगायोग दिवस आहे माझ्यासाठी। मी नवनिर्वाचित नगरसेवक झालो आणि आज माझं दुपारी पदग्रहण आहे आणि त्या पदग्रहणाच्या अगोदर मी माऊलींचं या ठिकाणी दर्शन घेतलं। आता गावाला जाईल आणि नगर परिषदेला मी माझा पदग्रहण घेणार आहे आणि ते पद नगरसेवक पदी माऊलीच्या चरणी अर्पण या ठिकाणी करतो आहे मी। नक्कीच या ठिकाणी आनंद वेगवेगळा आहे। मला सांगा काका, कुठं तुम्ही आलेला आहात आणि इथं आल्यानंतर काय आतापर्यंतचा अनुभव आहे? जय गजानन माऊली। मी दर गुरुवारी येथे येतो आणि परंतु आजपर्यंत मी अशी गर्दी कधीच नाही पाहिली, म्हणजे ऋषी पंचमीला सुद्धा नाही आणि प्रगट दिवसाला सुद्धा नाही। आणि मी गजानन बाबा चरणी एकच प्रार्थना करतो की माझ्या बळीराजाला, शेतकऱ्याला चांगला प्रत्येक वस्तूला भाव देव आणि त्यांना सरकारला सद्बुद्धी देव की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राह आणि जगात सुख शांती नांदू देव आणि प्रत्येकाला सुख शांती समृद्धी ही देव, ही गजानन माऊली चरणी माझी प्रार्थना आहे। नक्कीच येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जी भावना आहे ती अशी वेगळ्या प्रकारची आहे। कोणी या ठिकाणी स्वतःपुरतं येतं, कोणी देशासाठी येतं, तर कोणी शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी येतं। त्यामुळे निश्चितच नवीन वर्षाची सुरुवात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्यासाठी असंख्य भाविक जे आहे संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे येणारं वर्ष शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी सुख समृद्धीचं जावं ही एक मागणं घेऊन अनेक भाविक जे या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे संत नगरी शेगावात आज भाविकांची ही गर्दी जी आहे हे बरंच काही बोलून जात आहे। त्यामुळे निश्चितच येणारं वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचं जाईल अशी अपेक्षा करूयात। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।